अनाथांची माय सिंधुताई सपकाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे। अनाथांची माय सिंधुताई सपकाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। आज या ठिकाणी सारोळा कासारमध्ये जय हिंद सेवा सैनिक फाउंडेशनच्या वतीने 21 वटवृक्षांचे वृक्षारोपण या ठिकाणी आज संपन्न झालेलं आहे। मी सारोळा कासार गावच्या वतीने सर्व फाउंडेशनच्या सदस्यांचे आभार मानतो की त्यांनी या कामासाठी आमच्या सारोळा कासारची नियुक्ती केली। अनाथांची माय स्वर्गीय सिंधुताई सपकाळ या आज आपल्यात नाहीत, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी आज या फाउंडेशननी सारोळा कासारमध्ये या वृक्षांचं रोपण केलेलं आहे। माईंचं नाव पुढच्या अनेक पिढ्यांपर्यंत सगळ्यांना स्मरणात राहावं या प्रेरणेतून आज या ठिकाणी हे वटवृक्ष लावलेले आहेत। कारण वटवृक्षांचं आयुष्य हे खूप मोठं असतं, हजारो वर्ष ते हे वटवृक्ष जिवंत राहतात। त्याचप्रमाणे माईंचं सुद्धा जे महाराष्ट्रामधलं काम आहे हे कायमस्वरूपी या सर्व लोकांना स्मरणात राहावं या उद्देशाने या ठिकाणी आज हे वटवृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे। अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ दुष्काळ, दुष्काळ, दुष्काळ। अन्न गुडगुडे नाल गुडगुडे दुष्काळ दुष्काळ, दुष्काळ, दुष्काळ। पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे। पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे। पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे। नमस्कार। आज या ठिकाणी आदर्श गाव सारोळा कासारमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे अनाथांची माय एक आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 21 वटवृक्षांचं जो आध्यात्मिक वृक्ष आहे असा वटवृक्षांचं या ठिकाणी वृक्षारोपण बेंदमाळा या तरुण मंडळ यांनी आयोजित केलं होतं। तर यासाठी आमचे वृक्षमित्र शिवाजी पालवे सर जय हिंद फाउंडेशन सेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला या ठिकाणी 21 वटवृक्ष दिले आणि सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून व सर्व तरुण वर्गाच्या माध्यमातून या ठिकाणी या वटवृक्षांचं वृक्षारोपण झालेलं आहे। तर ज्याप्रमाणे आता अनाथांसाठी एक सावली म्हणून एक माय म्हणून सिंधुताई सपकाळ यांनी अविरत सेवा केलेली आहे, तशीच एक त्यांची प्रेरणा आणि त्यांची एक सावली या ठिकाणी वडांच्या झाडाच्या स्वरूपात या ठिकाणी गावासाठी नक्कीच राहील। आणि एक चांगला वेगळा उपक्रम या ठिकाणी एक पर्यावरण समतोल उपक्रम या ठिकाणी राबवला असून तो नक्कीच या ठिकाणी गावातील एक पर्यावरण चळवळ उभे राहण्यासाठी त्याचप्रमाणे सारोळा कासार हरित करण्यासाठी नक्कीच उपयोगी होईल। अनाथांची माय सिंधुताई सपकाळ अमर रहे, अमर रहे, अमर रहे। आज जैन सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगरच्या माध्यमातून सारोळा कासार या गावी अनाथांची माय स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांना एक आदरांजली देण्यासाठी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं 21 राष्ट्रीय वृक्ष वडाच्या झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। ज्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी आपलं जीवन निराधार लोकांसाठी अनाथांसाठी कष्ट करून त्या ठिकाणी सर्वांना आधार दिला, अशा या माईची आठवण या देशामध्ये कायमस्वरूपी राहावी या उद्देशानं या राष्ट्रीय व्यक्तिमत्वास राष्ट्रीय वृक्षाच्या माध्यमातून कायमस्वरूपी आठवण राहावी या उद्देशानं जैन सैनिक सेवा फाउंडेशननं सारोळा कासार या ठिकाणी 21 वडांची झाडांचं वृक्षारोपण करून आज एक आगळीवेगळी आदरांजली या ठिकाणी दिलेली आहे। ही झाडे ज्यावेळेस मोठी होतील त्यावेळेस या गावाला आणि अहमदनगर जिल्ह्याला आपली माई पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची कायमस्वरूपीची आठवण राहील अशी या ठिकाणी आशा वाटते। मी जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं आणि अहमदनगर जिल्ह्यातील तमाम जनतेच्या वतीनं पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।